अंजली दमानिया यांनी सतीश भोसलेचा व्हिडिओ ट्विट केलेला आहे। सतीश भोसलेच्या गाडीमध्ये पैसे मोजतानाचा व्हिडिओ हा आहे आणि तो त्यांनी पोस्ट केलाय। सतीश भोसले शिरूर मारहाण प्रकरणातील आरोपी आहे। सतीश भोसलेला अटक करण्याची त्यांनी मागणी केली आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। अंजली दमानिया यांनी सतीश भोसलेचा व्हिडिओ ट्विट केलेला आहे। गाडीमध्ये पैसे मोजतानाचा सतीश भोसले याचा हा व्हिडिओ आहे आणि हा पोस्ट करत अंजली दमानिया यांनी टीका केली आहे। सतीश भोसले शिरूर मारहाण प्रकरणातला आरोपी आहे आणि त्याला अटक करावी अशी मागणी अंजली दमानिया यांनी केलेली आहे। तर हा व्हिडिओ अंजली दमानिया यांनी पोस्ट केलेला आहे। हातामध्ये पैसे आहेत आणि सतीश भोसले हा पैसे मोजत होता आणि हा व्हिडिओ अंजली दमानिया यांनी टीका करत ट्विट केलेला आहे। त्याला अटक करावी अशी त्याची मागणी आहे। तर या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी विकास यांच्याकडून। विकास, काय अधिकचे अपडेट्स आहेत? सतीश भोसले जो आहे तो शिरूर तालुक्यातील व्यक्ती आहे आणि खरं तर पाहिलं तर त्याचा एक संबंधित व्हिडिओ जो आहे तो आपण पाहिला असेल की व्हायरल झाला होता, ज्याच्यामध्ये तो एका व्यक्तीला बॅटीने बेदम अशी मारहाण करत आहे आणि त्याच्यानंतर आणखी एक व्हिडिओ जो आहे तो समोर आला होता, ज्याच्यामध्ये एक संबंधित व्यक्ती रक्तबंबाळ झालेला होता आणि तो थेट या ठिकाणी पोलीस अधीक्षक कार्यालय जे आहे ते गाठलेलं होतं। खरं तर आपण जो सतीश भोसले आहे त्याची पार्श्वभूमी जर पाहिली तर ती गुन्हेगारी असल्याचं देखील माहिती मिळालेली आहे आणि याच दरम्यान शिरूर पोलीस ठाण्यामध्ये देखील गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे। एकंदरीत जर पाहिलं तर सुरेश धस आणि तो भाजपचा कार्यकर्ता देखील आहे आणि एक पदाधिकारी देखील आहे। गेल्या अनेक दिवसांपासून त्याचं या ठिकाणी वर्चस्व आहे। शिरूर तालुक्यामध्ये तो भाजपचं काम पाहतो, विशेषतः सुरेश धस जे आहे त्यांचं काम पाहतो आणि त्यानंतर त्याची या ठिकाणी खोक्या म्हणून ओळख जी आहे ती पाहायला मिळते। खरं तर गोल्ड मॅन म्हणून देखील त्याला ओळखलं जातं, कारण की त्याच्या अंगावरती मोठ्या प्रमाणात सोनं जे आहे ते देखील प्रामुख्याने पाहायला मिळतं। मात्र हा व्हिडिओ समोर आल्याच्या नंतर या ठिकाणी मोठी खळबळ जी आहे ती उडालेली आहे आणि आता दमानिया यांनी जो व्हिडिओ ट्विट केलेला आहे तो जो आहे तो बीड या ठिकाणचा आहे, कारण की बीडमध्ये त्याच्या एका आलिशान कारमध्ये तो पैशाचं जी काही असं हे मांडतोय ते प्रामुख्याने या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि एकंदरीतच आता शिरूर पोलीस ठाण्यामध्ये त्याच्या विरोधात गुन्हा देखील दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि पोलीस अधीक्षकांनी देखील यावरती जी नजर आहे ती ठेवलेली आहे आणि त्याच्या विरोधात कारवाईसाठी त्यांनी आदेश देखील दिलेले आहेत। अगदी धन्यवाद विकास दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।